तुम्हाला आदित्यला त्याच्या सगळ्या जवळच्या माणसांपासून सुद्धा दूर ठेवावे लागेल, अगदी त्याच्या बायकोपासून सुद्धा। तुम्ही काही करून आदित्यची काळजी घ्या, त्याला घरातच थांबवून ठेवा। गुरुजी तुमचं बरोबर आहे, पण आदित्य सारख्या तरुण मुलाला असं किती दिवस घरात थांबवून ठेवणार ना? तू फार दिवस असं काम सोडून थांबू नाही शकणार। गुरुजी, आता ह्या संकटावर तुम्हीच काहीतरी उपाय सांगा। मी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण माझ्या आदित्यवर आलेलं हे जे संकट आहे ते लवकरात लवकर दूर व्हायला हवं। अहिल्यादेवी, त्याच्यावर एकच पर्याय आहे, तो म्हणजे आदित्यचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला महामृत्युंजयाचा जप करावा लागेल आणि तद्दशांश हवन करावं लागेल, म्हणजे हे संकट दूर होण्यासाठी त्याची मदत होईल। गुरुजी, माझ्या आदित्याच्या रक्षणासाठी मी काय वाटेल ते करायला तयार आहे। मी हा जप करायला तयार आहे। अहिल्यादेवी, तुम्हाला वाटतं तितकं ते सोपं नाहीये। आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जोपर्यंत तुम्ही मंत्राचा जप करत आहात तोपर्यंत आदित्य सुद्धा घरातच राहायला हवा आणि इतर कुठल्याही जवळच्या माणसापासून त्याला दूर ठेवावे लागेल। मी तयार आहे। काळजी करू नका, आजच मी तुमच्या घरी येऊन मृत्युंजय मंत्राचे हवन करेन। आपण आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करतोय। चालेल गुरुजी, चालेल। हे घ्या, हे आदित्याच्या हातात बांधायचे आहे। ठीक आहे गुरुजी, आम्ही घरी जातो आणि पूजेची सगळी तयारी करतो। तुम्ही या, आम्ही वाट बघतोय तुमची। येतो।